काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार सध्या बोलतात, आपण थेट जाऊयात। 150 रुपये डिझेल झालेला दिसेल, 170 रुपये पेट्रोल झालेला दिसेल। कारण तेच ते काय सांगू आता, एकदा सांगितल्यानंतर ज्या पद्धतीनं देश चालवला जात आहे, हा देश खड्ड्यात टाकण्यासाठी चालवला जात आहे। देशातील गरीब माणूस, देशातील मध्यमवर्गीय माणूस हा मरणारच आहे। याला मारायसाठीच हे सरकार आलेलं आहे। एअर इंडियानं इंधन दरवाढीमुळे काही फ्लाईट्स कपात केली, 20% फ्लाईट्स कपात आहे देशात डोमेस्टिक फ्लाईट्स। नाही, तरी पण आता इंधनचा तुटवडा नाही हे सरकार सांगत असेल आणि या सरकारकडून महायुतीकडून किंवा त्या केंद्रीय मंत्र्यांच्याकडून भारतीय जनता पक्षाचं सरकार महाराष्ट्रातलं हेच सांगत आहे की तुटवडा नाही। आता जर काल आरसी बुक पाहून डिझेल दिला पाहिजे ट्रॅक्टरचा। आता ट्रॅक्टर म्हणजे शेतकरी ट्रॅक्टर वापरतो कशासाठी? आता त्याला जर आरसी बुक पाहून जर द्यायला लागले, याचा अर्थ तुटवडा आहे हे मान्य करा। डिझेल पेट्रोलची आता फार मोठी किल्लत आहे आणि भविष्यातही होणार आहे। आता एअर इंडियाचे विमान 20% झाले आहेत, उद्या इथून अनेक विमानं नागपूरवरून रद्द होणार आहेत। म्हणजे सगळीकडून कोणी करायची आणि पुढचे दिवस लॉकडाऊनच्या परिस्थितीसारखे दिवस आता लवकरच येणार आहेत। त्यामुळे आम्ही जनतेला आवाहन करतो आहे की आता तुम्ही असलेले पैसे जे काय ते सुरक्षित ठेवा, कुठे फार काही गुंतवणूक करू नका सरकारच्या भरोशावर विश्वास ठेवून। ती गुंतवणूक केली की ते पण परत येणार नाहीत, कारण बँकाही रिकाम्या केल्या आहेत, रिझर्व्ह बँक रिकामी केली आहे। रिझर्व्ह बँकेचा सगळा पैसा स्वतःच्या सरकारच्या मालकीचा असल्यासारखं ते काढून घेण्याचं काम सुरू आहे। त्यामुळे भविष्यात बँकाही पूर्णतः उद्ध्वस्त होतील। त्यामुळे बँकेत असलेला पैसासुद्धा शिल्लक राहणं आहे, तो परत मिळणार की नाही ही परिस्थिती उद्भवणार आहे। त्यामुळे सगळ्याच बाजूनं देश संकटात आहे, अडचणीत आहे आणि फक्त इव्हेंटवर त्यांनी आता पुन्हा भर दिला आहे। तुम्ही सांगितल्याप्रमाणे ते पुन्हा हे धार्मिक तेढ पसरवतील आणि लोक मरत आहेत त्याकडे यांचं लक्ष राहणार नाही, लोकांचा जीव जातोय त्याच्याकडे लक्ष राहणार नाही आणि सगळे मूलभूत प्रश्नावर पडदा घालतील। एसआईआर को लेकर सुप्रीम कोर्ट का निर्णय आया, उसके बाद बीजेपी ने विपक्ष पर हमला किया है कि सभी चुनाव आयोग की जो पारदर्शी जो रणनीति कार्य है उसके ऊपर संवेदना करें। अरे सुप्रीम कोर्ट का निर्णय को छोड़ दीजिए, क्या निर्णय सुप्रीम कोर्ट के देते हैं हम उसके बारे में टिप्पणी नहीं करेंगे। पर निवडणूक इलेक्शन कमीशन ये भाजपा का दलाल है, इसमें कोई छुपा हुआ नहीं है। हम आज भी कहते हैं, कल भी कहेंगे, परसों भी कहेंगे, जो कार्रवाई करना है उनको करें। एसआईआर के नाम पे जो धिंगाना चल रहा है, जो अपोजिशन के वोट काटने का काम चल रहा है, जो बंगाल में हुआ, जो आसाम में हुआ, जो बिहार में हुआ, बहुत सारे राज्यों में इन्होंने सत्ता इनकी आती ही नहीं थी, वहाँ पे एसआईआर के नाम पे वोट कटवा कर अपोजिशन के, ये एकमात्र धंधे के लिए एसआईआर है। और वो जो कर रहा है वो सब इलेक्शन कमीशन के माध्यम से हो रहा है। जरांगे पाटील यांची आज पत्रकार परिषद आहे, 30 तारखेपासून आंदोलनाचा इशारा पुन्हा एकदा दिलेला आहे। ओबीसी नेते म्हणून तुम्ही कसं बघता? नाही, असं जरांगे पाटील आंदोलन करतायत वारंवार, सरकार तरी कुठं पाहत आहे? काय झालं आतापर्यंतच्या आंदोलनातून? यांनी वाटाण्याच्या अक्षताच लावल्या ना। हो म्हणायचं, द्यायचं नाही, जी आर करायचे, अंमलबजावणी करायची नाही। त्यामुळे त्यांनी त्यांचा जो विषय आहे तो घेऊन ते लढत आहेत, आमचा विषय घेऊन आम्ही लढू। फक्त एवढंच आहे की जरांगे पाटलांना आमचं म्हणणं आहे की आम्ही ओबीसीचं मागतो त्यावेळेस तुम्ही काही बोलू नका, तुम्ही मराठ्याचं मागताय त्यावेळेस आम्ही बोलणार नाही। पण सरकारकडे आहे कुठे द्यायला? केवळ झोडी रिकामी झाली आणि त्यांची तिजोरी रिकामी झाली आहे। लूट करून खाल्लं सगळं। आता राहिलं काय शिल्लक तर द्यायला? कोणालाच द्यायला नाही आहे आणि ते देऊ शकत नाहीत। बरं राहिला आता मागून तरी उपयोग काय? आम्ही ओबीसी म्हणून मागतो आणि ओबीसीचं तर रिझर्वेशनमध्ये ओपनमध्ये ओबीसीला संधीच ठेवली नाही, तो जी आरच काढला आहे। म्हणजे आता 85-90% लोकांना 50% आरक्षण, उरलेल्या 15% लोकांना 50% आरक्षण, अशी परिस्थिती तर आणून ठेवली आहे। त्यामुळे त्यांना काय भेटणार आहे आणि आम्हाला काय भेटणार आहे? तर सर्वसामान्य महागाईने त्रस्त आहेत, सरकार इव्हेंटमध्ये व्यस्त आहे असं यावेळी वडेट्टीवार यांनी म्हटले। सगळ्याच बाजूंनी सध्या देश अडचणीत आहे, मात्र सरकार त्याकडे पाहत नाही, सरकार केवळ इव्हेंटबाजी करते असं म्हणत वडेट्टीवार यांनी सरकारवर टीका केली।